नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी ऋतुजा भालचंद्र महाले परत एकदा घेऊन आली आहे टॉस्केप पॉडकास्ट. सो आज आपल्याला जॉईन केले मिसेस सुवर्णा काळे मॅम आणि मिसेस कविता चुंबळे मॅम यांनी. यांचा दोघांचा स्वतःचा रेडीमेड लेडीज गारमेंटचा बिझनेस आहे. सो आज यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी करूया. सो मॅम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही थोडं आपल्या फॅमिलीला थोडं तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, माझं नाव सुवर्णा प्रज्योत काळे. माझं रेडीमेडचं कपडे आणि साड्यांचा व्यवसाय आहे. इंदिरानगर येथे माझं शॉप आहे. नमस्कार, मी कविता आकाश सुमळे, ओनर ऑफ संस्कृती कलेक्शन. आम्ही दोघे मिळून रेडीमेड कपड्यांचा बिझनेस करतो. सो चला आपल्या गप्पा गोष्टीला सुरुवात करूया. सो माझा फर्स्ट क्वेश्चन असा आहे मॅम, तुम्ही तुमच्या रेडीमेड लेडीज क्लॉथच्या बिझनेसची सुरुवात कशी केली आणि ही आयडिया तुम्हाला कशी मिळाली? मला सुरुवातीपासूनच स्वतःचं असं काहीतरी करण्याचं हे होतं. तर मी माझ्या कॉलनीमध्ये जेव्हा बघितलं की ज्येष्ठ मंडळी जास्त आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आमच्या इथे कसं आहे, थोडा अप्पर मिडल क्लास जो पीपल आहे त्याच्यामध्ये सून आणि मुलगा दोघंही सर्व्हिस करतात. त्याच्यामुळे जे ज्येष्ठ मंडळी घरी असतात त्यांना काही गोष्टींना थोडा प्रॉब्लेम येतो. म्हणजे कोणी घरी पाहुणे आले, काय आले, काही देण्या घेण्याच्या गोष्टी असतात. तर त्यांची खूप धावपळ व्हायची आणि हे मी बघितलं. आणि मग त्यावेळेस माझ्या म्हणजे मनात ही कन्सेप्ट आली की जर या मंडळींसाठी आपण काही करू शकलो तर ते योग्य राहील. म्हणजे ते त्यांना थोडी मदत होईल की त्या हिशोबाने मग मी म्हटलं की आणि दुसरं म्हणजे लेडीजसाठी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी. तर कुठलाही गेस्ट आहे असो काही असो, तुम्ही जर त्यांना साडी दिली तर ते खुश होतात. आणि मग त्या दृष्टीने मग मी त्या व्यवसायाला घरातून पहिले सुरुवात केली. आणि थोडं करोनामध्ये ब्रेक झाला आणि मग नंतर मी एक कोर्स केला. त्या कोर्समध्ये मग थोडंसं इन्स्पिरेशन मिळालं आणि बॅकआउट होण्यापेक्षा आपण एकदा पुन्हा प्रयत्न करू या हिशोबाने मी मॅडमला सोबत घेऊन आम्ही पार्टनरशिपमध्ये शॉप घेऊन बिझनेस सुरू केला. मी बिझनेसची सुरुवात 5-6 वर्षापूर्वी मी पण घरातूनच स्टार्ट केलं होतं थोडंसं. म्हणजे मी ज्या साडी वगैरे वेअर करायची लग्नानंतर, तर ते बऱ्याच जणांना खूप आवडायचं. मग ते रिक्वायरमेंट असायची की आम्हाला पण अशीच साडी पाहिजे म्हणून. तर मग मी जस्ट स्टॉक ठेवायला सुरुवात केली. अगोदर 10 साड्या, नंतर 15 साड्या, असं करता करता मग ती आमची एक आयडिया आली. नंतर मग प्रेग्नन्सी नंतर मध्ये ब्रेक मिळाला. नंतर मग आम्ही दोघींनी पण मिळून E3 हा कोर्स केला. मग आम्ही एकत्र आलो त्या याच्यात आणि मग तिथून नवीन सुरुवात करायची. मग आम्ही दोघींनी पार्टनरशिपमध्ये स्टार्ट केली. सो माझा सेकंड क्वेश्चन असा आहे की तुम्ही दोघं कामाचे डिव्हिजन कसे मॅनेज करता आणि कोणती प्लॅनिंग वापरता जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट होतो? कामाच्या वेळा म्हणाल तर दोघी पण आम्ही गृहिणी होतो अगोदर, तर घरातला फर्स्ट प्रायोरिटी तर द्यावीच लागते. तर मग त्याच्यामुळे घरातली कामं पण पेंडिंग न राहता घराकडे पण दुर्लक्ष न व्हावं, असा आमचा पहिला उद्देश तर तोच असतो. मग आम्ही घर कसं मॅनेज करता येईल, मग त्यानुसार दोघींच्या पण वेळा आम्ही त्यानुसार मॅनेज केलेल्या आहे. आणि कस्टमरला अट्रॅक्ट करायचं तर त्यांच्याशी दोघी पण आम्ही सॉफ्टलीच बोलतो, रुडली बोलत नाही आपलं. आणि परत त्यांचं रिक्वायरमेंट काय आहे, त्यांची टार्गेट प्राइस काय असते, कितीपर्यंत ते त्यांना अवेलेबल आम्ही करून देऊ शकतो किंवा ते कितीपर्यंत परचेस करू शकता आमच्याकडनं, हे आम्ही जाणून घेण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न करतो आणि त्यानुसार आम्ही त्यांना तसा माल देतो. फर्स्ट तर आम्ही आमच्या वेळा एकमेकींच्या सांभाळून घेतो. म्हणजे ज्यावेळेस माझं जमणार असेल त्यावेळेस मी मॅनेज करते शॉप आणि ज्यावेळेस त्यांचं जमणार असेल त्यावेळेस. आणि मेन म्हणजे आमचं कोऑर्डिनेशन चांगलं असतं. म्हणजे जे शॉपमध्ये आहे ते आम्ही दोघी डिस्कस करतो आणि त्यानुसार म्हणजे कस्टमरला कसं हे करायचं ते आमचं ठरलेलं असतं की हे किंवा एखादी वस्तू आहे तर ती ह्याच कॉस्टला आम्ही विकणार आहे. त्याच्यावर मग म्हणजे इव्हन कस्टमर पण आम्हाला कधी कधी सांगतात की त्या मॅमनी पण आम्हाला हेच सांगितलं. म्हणजे समजा मी सकाळी आणि त्या संध्याकाळी, तर इव्हन कस्टमर सुद्धा आम्हाला सांगतात की सकाळी पण मॅडमने आम्हाला हेच सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही आमचं आणि वेळा पण आम्ही मॅनेज करून घेतो. तुमच्या कस्टमरकडून सुरुवातीला तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला आणि अशी काय आयडिया तुम्ही यूज करता की कस्टमरला क्वांटिटी आणि क्वालिटी एकाच ठिकाणी मिळेल? कस्टमर सुरुवातीला तर लोकांचा विश्वास नसतोच. म्हणजे कुठल्याही नवीन गोष्टीवर लोकांचा विश्वास येण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. मग ज्यावेळेस आम्ही सुरू केलं, लोक यायचे, बघायचे आणि
कोणी घ्यायचं कोणी नाही घ्यायचं. पण मग हळूहळू जसं आम्ही क्वालिटी आणि म्हणजे क्वांटिटी मेंटेन केली, लोकांना काय हवंय ते जसं ते सांगत गेले तसं तसं आम्ही त्यांना अवेलेबल करून दिलं. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आणि मालाची क्वालिटी पण आम्ही व्यवस्थित दिली. त्यामुळे ना लोकांचा विश्वास बसला आणि कस्टमर्सची आमच्याकडे हे वाढली, रेंज वाढली. आणि म्हणजे आम्ही सुरुवातीला साड्या ठेवलेल्या होत्या आणि मग त्यामुळे आजूबाजूचे जे पण लोक यायचे म्हणजे गृहिणी असेल सगळ्या हाऊसवाईफच होत्या मोस्टली. तर त्या येऊन बघून जायच्या की काय नक्की नवीन शॉप आहे, मग कशा प्रकारच्या साड्या आहे यांच्याकडे बघून जायच्या. मग नाही ही मला पाहिजे ती मला पाहिजे असं बाजूला काढून ठेवा, असा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मग आमच्या पण एक लक्षात आलं की साड्यांना फार कमी मागणी आहे आत्ताच्या याच्यामध्ये. मग आपण अजून काय करू शकतो. मग त्यांनीच सांगितलं की नाही आम्हाला रेडीमेड्स पाहिजे, आम्हाला कुर्तीज द्या, आम्हाला लेगिन्स द्या असं. मग कस्टमरची रिक्वायरमेंट आली त्यानुसार आम्ही त्यांना तसा पुरवठा केला. मग त्यानुसार कस्टमर पण आमचे वाढत गेले. तुम्हाला काय वाटतं एका चांगल्या पार्टनरशिपसाठी काय महत्वाचं आहे? पार्टनरशिपमध्ये विश्वास जास्त महत्वाचा असतो एकमेकींवर. तर मग तो आम्ही अगोदरच टाकलेला होता त्याच्यामुळे असं विश्वासघात हा प्रकार काही झाला नाही अजून. आणि त्याच विश्वासाचा आधारे मग आम्ही पूर्ण वेळ म्हणजे त्या नसल्या अवेलेबल तरी त्यांना माहिती असतं की मी व्यवस्थित सांभाळून घेऊ शकते. किंवा मी पण जर गावी वगैरे गेलेले असेल तर मला पण माहिती नाही मॅडम आहे म्हणजे काही घाबरण्याचं काही कारण नाही, त्या काही चुकीचं काही करणार नाही. तर विश्वास हा जास्त महत्वाचा आहे. तर तोच आमच्या पार्टनरशिपचा मूळ पाया आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग. एकमेकांना तुम्ही किती समजून घेत आहेत ना त्याच्यावर तुमची पार्टनरशिप डिपेंड आहे. म्हणजे समोरच्याची काय परिस्थिती आता असेल, म्हणजे काही झालं तरी आपण त्या याच्यातनं त्याला बघितलं पाहिजे की त्याची परिस्थिती काय. म्हणजे कधी समजा कॉल केला त्यांनी की मी आता नाही येऊ शकत आहे, तर ठीक आहे बुवा, म्हणजे ती वेळ आम्ही मॅनेज करून घेतो. आणि एकमेकांशी बॉन्डिंग म्हणजे तो आमचा कॉन्व्हर्सेशनच इतकं क्लिअर असतं की आम्हाला कधीच अडचण येत नाही कशालाच. ओके. तुम्ही दोघं तुमचं काम कशा प्रकारे वाटून घेता? आमचं काम म्हणजे आम्ही एक तर वेळा ठरवलेल्या आहे कामाच्या. आणि कधी काही पर्चेसिंग वगैरे जर आम्हाला करायचं असेल तर आम्ही एक जण शॉपला थांबतो आणि दुसरी पर्चेसिंगला जाते मालाच्या वगैरे. आणि मग त्यावेळेस एक जण पूर्ण कधी कधी जर आम्हाला आवश्यक असेल तर आम्ही दोघी पण पर्चेसिंग करतो. कारण की माहित असतं की चॉईससाठी दोघींची पण गरज आहे. अशा वेळेस आम्ही दोघीही बाहेर पडतो. मग कुठे पर्चेसिंग करायचं, काय करायचं, आपल्याला आता रिक्वायरमेंट काय आहे, हे सगळं आम्ही अगोदरच ठरवून त्याचं प्लॅनिंग करून मग तसं करतो. आणि मग सगळ्या घरच्या वेळा, शॉपच्या वेळा मॅनेज करून करतो. शॉपला सुरुवातीला तर मी येते आणि नंतर मग त्या येतात. मग जेव्हा माझा मुलगा लहान आहे तर मग मला त्याला स्कूलला वगैरे आणायला जावं लागतं. मग तेव्हा ह्या सगळ्या हँडल करून घेतात. मग इव्हिनिंगला आमच्या मध्ये ब्रेक असतो 1 तासाचा. त्यावेळेस शॉप क्लोज असतं 3 ते 4. त्यानंतर मी येते आणि मग ह्या सांभाळतात. जर आम्हाला इमर्जन्सी अगदीच दोघींना पण आली तर आमचे हसबंड पण शॉप सांभाळू शकतात. तर त्यांनी एकदा दोनदा सांभाळलं पण आहे आणि त्यात त्यांची खूप म्हणजे मोठी मदत पण होते दोघांची. तुमच्या कस्टमरचं तुम्ही रिस्पॉन्स आणि फीडबॅक याचा तुम्ही तुमच्या बिझनेस डेव्हलप करण्यासाठी कसा यूज करता? कस्टमर्सची अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स असतात. तर त्या आम्ही त्यांना आमच्या शॉपमध्ये उपलब्ध करून देतो. म्हणजे त्यांना काही हवं असेल तर आम्ही त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला इथे अवेलेबल करून देऊ. मग त्यांचे कॉन्टॅक्ट घेतो आम्ही, त्यानुसार त्यांना कॉल बॅक करतो. किंवा मग त्यांना आम्ही विचारतोय की तुम्हाला कसं वाटलंय काय. म्हणजे मग त्या दृष्टीने आम्हाला आमचा स्टॉक मेंटेन करायला आणि हे करायला मदत होते. आणि कस्टमर्सला आम्ही हे करण्यासाठी आम्ही काही ऑफर्स पण हे केलेल्या होत्या, लॉन्च केलेल्या होत्या. सुरुवातीला आम्ही अगदी म्हणजे अगदी सुरुवातीला कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही 199 पासून कपडे इथे अवेलेबल होईल असंही बोर्ड लावले. बऱ्याच ठिकाणी बॅनर्स लावले. त्यानुसार कस्टमर आमच्याकडे मग अट्रॅक्ट व्हायला लागले आणि कस्टमर्सची संख्या वाढायला लागली. अच्छा. सुरुवातीला कस्टमर मग आमच्याकडे क्वांटिटी कमी होती मालाची. अगोदर तर सुरुवातीला साड्याच होत्या. मग सांगायला लागले की नाही आम्हाला कुर्तीच पाहिजे. मग तुम्हाला कशा कुर्तीज पाहिजे, तर मग काहींना फॉर्मल पाहिजे होत्या. मग आम्ही फॉर्मल आणल्या. मग काहींना प्लाझो पाहिजे, मग तशा आम्ही प्लाझो आणले. मग आम्ही मेकअपचे
म्हणजे मेकअपचे पण सामान थोडंसं ठेवलेलं आहे, ज्वेलरी वगैरे. मग ज्वेलरीमध्ये पण रिक्वायरमेंट की नाही अशी ज्वेलरी पाहिजे, ऑक्साईड पाहिजे किंवा अमेरिकन डायमंड्सची पाहिजे. मग आम्ही त्यानुसार ती ज्वेलरी पण आणायला सुरुवात केली. सो जसा ट्रेंड चेंज होतो तशा गोष्टी चेंज कराव्या लागतात. हो, ट्रेंड चेंज होतो तसा गोष्टी पण चेंज कराव्या लागतात. काही आमच्या शॉपच्या पॉलिसीज त्या पण आम्हाला चेंज कराव्या लागतात. माल पण थोडासा चेंज, व्हरायटी आणावी म्हणजे लागते. अपग्रेड कायम करावं लागतं मनामध्ये. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे मॅम, की तुमच्या कुटुंब आणि फ्रेंड्सने तुम्हाला या बिझनेसमध्ये कसा सपोर्ट केला? तुम्हाला काही कुठलीही गोष्ट करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट तर असायलाच हवा. हो. त्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत. तर तो म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्यांनी घरामध्ये पूर्ण सपोर्ट केला आणि फ्रेंड्सचाही भरपूर सपोर्ट मिळाला. म्हणजे अगदी आम्हाला आमची ऍडव्हर्टाईज करणं, हे करणं किंवा जे आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो तो प्रकारही बऱ्यापैकी झाला. म्हणजे फ्रेंड्सने पण त्या बाबतीत चांगला सपोर्ट केला आणि फॅमिली तर आहेच. फॅमिलीचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो एखाद्या लेडीजसाठी. कारण की लेडीजला पहिली प्रायोरिटी म्हणजे फॅमिलीलाच द्यावी लागते. आणि आमच्या दोघींना पण फॅमिलीकडून पूर्ण सपोर्ट मिळाला. आणि आम्ही जेव्हा शॉप चालू केलं होतं तर तेव्हा लग्नाचा सीझन चालू झालेला होता. तर आमच्या घरामध्ये नेमके 2 लग्न निघाले आणि दोघांनीही आमच्याकडनं भरभरून शॉपिंग केली आमच्या घरच्यांनी. तर मग आम्हाला अजून उत्साह आला की नाही बाबा आपली जी निवड आहे साड्यांची तर ती लोकांना आवडते. तर मग त्या दृष्टीने आमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आमच्या फॅमिलीने केलं. आणि फ्रेंड्स म्हणाल तर आमची ऍडव्हर्टाईज, माउथ पब्लिसिटी तर त्याच्यासाठी फ्रेंड्सनी खूप मदत केली, बॅनर वगैरे बनवणे वगैरे. सो तुमचे फर्स्ट कस्टमर आहे तुमच्या हो, फॅमिली. फर्स्ट कस्टमर Families. आमची फॅमिली. तुमच्या दोघांमध्ये बॉन्डिंग कशी आहे आणि त्यामागचं सिक्रेट काय आहे? आमचं बॉन्डिंग तर छानच आहे आणि सिक्रेट म्हणाल तर आमचा दोघींचाही विश्वास एकमेकींवर तो जास्त महत्वाचा आहे याच्यामध्ये. त्या विश्वासामुळेच आम्ही एकमेकींना समजून घेतो आणि अ, एकमेकींच्या ह्याच्याने आम्ही काम करतो. बॉन्डिंग म्हणाल तर हेल्पिंग नेचर आहे दोघींचं पण. त्याच्यामुळे मदत मागताना असं संकोच वाटत नाही की आपण या समोरच्याला कसं सांगावं की हे आम्हाला समजून घेतील की नाही. मी आता एकदम लास्ट मोमेंटला मी यांना कॉल केला की नाही मी आज नाही येऊ शकत. तर मग त्या काय बोलतील असं दडपण माझ्या मनामध्ये कधीच नसतं आणि त्यांच्याही नसतं. त्याच्यामुळे आम्ही जे पण आमचे काही प्रॉब्लेम्स असतील, आपल्या समजा काही फॅमिली इश्यू असतील किंवा मेडिकल इश्यू असतील तर आम्ही निसंकोचपणे एकमेकींना सांगतो आणि तसंच आम्हाला प्रतिसाद पण मिळतो. त्यामुळे विश्वास आहे तो वाढत गेला आमचा एकमेकींवर. आणि आम्ही दोघींनी पण E3 कोर्स केलाय. तर त्याच्यामुळे आमचे जे कन्सेप्ट आहे तर त्या एकदम क्लिअर झालेले आहे. मग त्याच्यामुळे आम्हाला असं एकमेकींना समजावं असं वाटत नाही की नाही मग ह्या काय म्हणतील. म्हणजे ती वेळ आमच्यापर्यंत येत नाही. हे त्याच्या मागचं सिक्रेट. तुमच्या सुरुवातीच्या दिवसांमधील एखाद्या मेमोरेबल घटनेबद्दल सांगा ज्याने तुमच्या पार्टनरशिपला अजून स्ट्रॉंग केलं. सुरुवात म्हणजे ऍक्च्युली ही आमची सुरुवातच आहे, कारण आमचं शॉप सुरू होऊनच 5 महिने झाले, त्याच्यामुळे ही सुरुवातच आहे. पण आम्ही आत्ता दिवाळीमध्ये भरपूर ऑफर्स ठेवल्या होत्या कस्टमर्ससाठी, जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट होतील. जसं की 5 साड्यांना 1 साडी फ्री, 5 ड्रेसेसला 1 ड्रेस फ्री, किंवा 1,000च्या तुम्ही 1,000चं परचेस केलं तर त्याच्यावरती आम्ही तुम्हाला एक आकर्षक गिफ्ट देणार वगैरे असं. सुपर ऑफर. बंपर गिफ्ट पण देणार, म्हणजे 7,000च्या पुढे आम्ही तुम्हाला बंपर गिफ्ट पण देणार. आणि त्या आमच्या ऑफर्सला एवढा रिस्पॉन्स मिळाला की ज्यावेळेस आमचं म्हणजे पहिल्या वेळेला आमचा जो आम्ही 10,000 क्रॉस करून गेलो सेल एका दिवसात, तर तो आमच्यासाठी सगळ्यात मेमोरेबल होता. घटना सांगायची ठरली तर जे कस्टमर समजा सकाळी आले, काही कस्टमर असे पण असतात जे क्रॉस चेक करतात की नाही हे आम्हाला सकाळी काय सांगताय, सकाळी वेगळ्या दिसताय, संध्याकाळी वेगळ्या दिसताय. मग नाही सकाळी कमी किंमत सांगेल किंवा रात्री कमी किंमत सांगेल आपल्याला. तसे क्रॉस चेक करणारे पण कस्टमर आमच्याकडे आले. मग त्यांना सकाळी यांनी जी किंमत सांगितली एखाद्या साडीची किंवा ड्रेसची, मग संध्याकाळी माझ्याशी थोडीशी बार्गेनिंग करता येईल का. मग तो पण त्यांनी प्रयत्न केला. पण मग नंतर त्यांना असं जाणवलं की नाही दोघी एकच किंमत सांगताय. मग नंतर मग ते एकत्र आम्ही जेव्हा ज्या टायमिंगला एकत्र असतो
मग तेव्हा ते एकदा आले परत आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही जी किंमत सांगितली होती ना, तर तीच यांनी सांगितली. म्हणजे मग त्याच्यानुसार आहे ना आमची बॉन्डिंग अजून वाढत गेली की नाही, मग कोणी जास्त डिस्काउंट देत नाही किंवा कोणी कमी डिस्काउंट देत नाही, असं तो एक क्लिअर मेसेज कस्टमर पर्यंत गेला. पुढील 2-3 वर्षात तुम्ही तुमचा बिझनेस कशा प्रकारे वाढवा? बिझनेस वाढवायचा तर आम्हाला 4 मजली शोरूम टाकायचा, हे आमचं पुढचं उद्दिष्ट आहे. आणि त्यानुसार मग आम्ही आता स्टॉक आमचा लिमिटेड आहे, तर मग तो आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मार्केटमध्ये ह्या पण फिरता, मी पण फिरते, की नक्की अजून काय काय अवेलेबल झालेलं आहे नवीन-नवीन. आणि आम्हाला आमच्या संस्कृती कलेक्शन ब्रँडचे कपडे आम्हाला बाजारात आणायचे. ओके. तर त्यानुसार मग आम्ही तसे आमचे प्रयत्न पण चालू आहेत. सर्वात महत्वाचा तर आता आम्हाला कस्टमर बेस वाढवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ऑफर्स कस्टमरला देत असतो आणि त्यानुसार त्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि एक इंदिरानगरमध्ये एक टेक्सटाईल मार्केट उभं करण्याचा माझा उद्देश आहे की जेणेकरून एका छताखाली महिलांना, कारण त्या हिशोबाने त्यांचा वेळ पण वाचला पाहिजे. आणि कसं असतं, गृहिणी ज्या असतात ना, त्यांना मुलांना सोडायला गेल्या, घ्यायला गेल्या, त्या वेळात त्यांना बाहेर पडण्याचा तो त्यांचा वेळ असतो. तेवढाच वेळ कधी कधी काही बायकांना मिळतो. तर त्या दृष्टीने त्या एकदा आमच्या शॉपमध्ये आल्या की मग त्यांना अरे हे पण मला हवंय, ते पण मला हवंय, तर ह्या दृष्टीने त्यांना ते सर्व काही अवेलेबल करून देणं हे आमचं विजन आहे. आणि लोकांचा वेळ वाचावा हे पण आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या महिला थोड्या आर्थिक दृष्टीने म्हणजे ज्यांना काहीतरी करायचंय, घरातनं काम करायचं, किंवा अशा महिलांना रोजगार देणं, किमान 50 महिला तरी मला माझ्या शॉपमध्ये हे करायचं आहे. मस्तच. सो मॅम, तुम्ही तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशा प्रकारे करतात और करणार आहात? आम्ही बॅनर लावून वगैरे मार्केटिंग करतो. त्यानंतर व्हॉट्सअपला नंबर वगैरे घेऊन कस्टमरचे, त्यानुसार पण आम्ही मार्केटिंग केलेली आहे. फेसबुकला आमचं पेज आहे संस्कृती कलेक्शन नावाने, तसंच इन्स्टाला पण आहे संस्कृती कलेक्शन. गुगलला पण आम्ही रजिस्टर केलेलं आहे संस्कृती कलेक्शन. तसेच तुमच्या मार्फत म्हणजे टॉक्सकेप मार्फत पण आम्ही प्रोडक्ट आमचं मार्केटिंग करतो. सो मॅम, तुमच्या शॉपमध्ये काय काय अवेलेबल आहे? आमच्या शॉपमध्ये साड्यांचे सगळे प्रकार आहे. डिझायनर साड्या, कॉटन साड्या, डेली वेअरच्या साड्या, देण्या घेण्याच्या साड्या, अगदी 250 पासून ते 5,000 पर्यंत साडी अवेलेबल आहे. त्यानंतर कुर्तीज, डेली यूज साठी कुर्तीज अवेलेबल आहे. शॉर्ट्स, 1 पीस अवेलेबल आहे. तसेच पूर्ण ड्रेस 3 पीस अवेलेबल आहे. इनर्सचे पण सगळे प्रकार अवेलेबल आहे. तसंच कुठे जायला नको म्हणून मॅचिंग ज्वेलरी सुद्धा आम्ही ठेवतो. म्हणजे सर्व प्रकारच्या क्वालिटीज, पार्टीवेअर ड्रेसेस, पार्टीवेअर साड्या सगळं अवेलेबल आहे. आणि जे तुम्हाला डेली यूज मध्ये अगदी छोट्यात छोटी रुमालापासून लागणारी पण वस्तू आमच्या शॉपमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला टोपी लागली, टॉवेल लागला, तोही आमच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. अगदी 9वार साडीपर्यंत तुम्ही जे मागाल ते आमच्या दुकानात अवेलेबल आहे. ओके, गुड. सो मॅम, आता पुढे फेस्टिवल्स येणार आहेत. सो आपल्या शॉपमध्ये कोणत्या प्रकारच्या ऑफर्स आहेत आपल्या मंडळीसाठी? आता न्यू इयर येतंय, तर बऱ्याच पार्टीजमध्ये थीम असते. तर त्या थीमनुसार पण आमच्याकडे ड्रेस मिळतील. एका कलरचे ड्रेस पाहिजे असेल तर तुम्ही जर आम्हाला तशी रिक्वायरमेंट दिली तर आम्ही ती पण पूर्ण करून देऊ. तसंच मकर संक्रांती निमित्त ब्लॅक कलर जास्त मोस्टली चालतो, तर ब्लॅक कलरच्या साड्याच, ब्लॅक कलरची कुर्तीज, ब्लॅक कलरचे टी शर्ट पण आमच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. सो मॅम, आमची पूर्ण टीम आणि आपली फॅमिली आम्ही नक्कीच तुमच्या शॉपला भेट देऊ. धन्यवाद मॅम. नक्कीच मॅम, तुम्ही नक्की या. तुम्हाला जे काही हवं असेल ते आमच्या शॉपमध्ये नक्की तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ. आणि आमचं शॉप आहे इंदिरानगर येथे, सिमेन्स कॉलनीच्या जवळ, गुरु गोविंद सिंगच्या जवळ आहे, वडाळा पाथर्डी रोड. तेव्हा तुम्ही नक्कीच एकदा सर्वजण भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या. मॅम, खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून, गप्पा गोष्टी करून. आपल्या फॅम मंडळीला पण मस्त वाटलं असेल. आम्हाला पण छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आम्ही कम्फर्टेबल होतो. आमचा फर्स्ट टाइम होता, तरी पण असं वाटलं नाही की आमचं फर्स्ट टाइम आहे हा बोलण्याचं. सुरुवातीला येताना आम्ही बरंच घाबरलेलं होतं, पण इथे आल्या थोडं रिलॅक्स वाटलं. छान होतं. खूपच छान अनुभव होता. ऍक्च्युली माझाही हा पहिलाच असं व्हिडिओ शूट वगैरेचा पहिलाच अनुभव होता. पण तुमच्या टीमने आम्हाला खूप सपोर्ट केला आणि खूप सांभाळूनही घेतलं. त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. थँक्यू मॅम.
मंडळी, तुम्ही अजून लाईक नसेल केलं सो प्लीज आपल्या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे अजून काही सजेशन असतील सो प्लीज आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या पॉडकास्टला.